गावात सध्याच कामाची सुरुवात केलेली आहे आणि काही गावकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपल्या गावामध्ये आपल्या कब्रस्तानचं आता 2 दिवसापूर्वी काम सुरू आहे. कशा पद्धतीने काम सुरू आहे? मस्त झालं, चांगलं झालं. जे केलं आमचं ते जे बी नेत्यांनी केलं ते चांगलं केलं. कोणी केलं काम? त्यांचं नाव अभिजित देशमुख आहे, ते राष्ट्रवादीचे नेते. ते आले, त्यांनी काही स्वार्थ असं काही दाखवलं नाही. बाबा तुम्ही काय करत, तुमचं समस्या आम्हाला सांगा. आणि त्यांनी काय एक कॉल त्यांनी काहीतरी सांगितलं की तुमचं समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर त्याच्याकरता आमचा ते प्रॉब्लेम तिन्ही कब्रस्तानचं त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला कसं चांगलं वाटतं? आनंद वाटतो? एकदम चांगलं वाटतं, आनंद वाटतो. बिना बोललेलं काम झालेलं आहे. आतापर्यंत नेते लोकांनी काय आतापर्यंत कोणी काही काम केलं नाही. आश्वासन दिले, फक्त काम नाही केले. यांनी आश्वासन न देता काम करून दिलं अगोदर. सर्व लोक समाजाचा आनंदी आम्हाला सर्वांना आनंद आहे. सार्वजनिक काम आहे, सार्वजनिक कामाचा आम्हाला खूप आनंद है। बिल्कुल बिल्कुल। क्या बोलेंगे, तुमको कैसा लग रहा है? सही, बहुत अच्छा काम कर रहे हैं इन्होंने। तो अभी तक भी हमको आश्वासन नहीं दिया गया कि शादी खाना होगा, कब्रिस्तान का होगा, ऐसा वैसा करेंगे करके, लेकिन कुछ कुछ करा नहीं इन्होंने। तो कोई अभिजित भाई देशमुख हे सर्वत्र परिचित आहे आणि त्यांनी स्वार्थपणे काम केलेलं आहे. तुमच्या मनाला कसं वाटलं? चांगलं वाटलं आमच्या मनाला, बिलकुल मस्त काम केलं त्यांनी सांगितलं मी काही वोटिंगचा शब्द तुमच्या समोर वापरत नाही, मत द्या नका देऊ, तो प्रश्न काही येत नाही, फक्त तुमची आवडीचे काम सध्या मी अगदी करून देतो. इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे आणि बऱ्याच प्रमाणात नेते लोक मंडळी 1 महिन्यापासून कामाला लागलेले. काय वाटतं, कोण कसं वाटतं मग? आता सार्वजनिक कळलं ना तिकीट कोणाला भेटतं. तिकीट भेटल्यानंतर समोरचा व्यक्ती आहे जो अभिजित भैया, त्यानं काम सुरू केलेलं अडचणीसाठी. कारण की पुढे रस्ता नाही, तिथे रस्ता देणं, पुढे काही नसताना मस्जिद मध्ये रस्ता नाही जायला, ते पलीकड तिकडे देणं, अजून कब्रस्तान जाणं, तिथे रस्ता नाही तिथे रस्ता देणं चालू केलं. लाईट दिलं गावासाठी, थर्मास दिलं गावासाठी. त्या लोकांचे जे काम होईल त्यालाच मतदान करावं. अभिजित देशमुखांसाठी हा 1 नंबर हा 1 नंबर आहे. काय साधारण इलेक्शन संदर्भात? इलेक्शन प्रमाणे बाबासाहेबांच्या घटनेनुसार आणि दर पंचवार्षिकला इलेक्शन होतच राहते आणि ते होणारच आहे घटनेनुसार. आणि आता इलेक्शन मध्ये खूप लोक राहणारच उभा, कारण जे पुरुष विकासाच्या दृष्टिकोनातून जो काम करीन त्याच्या पाठीमागे आम्ही हमखास 100% राहू. तुम्हारा नाम बोलो, इधर आ जाओ, नाम बोलो. हुसैन भाई लारसानी, अभिजीत भाई कब्रिस्तान का काम अच्छा करे, इनके वास्ते मैं हार्दिक शुभेच्छा कहता हूँ. मेरा नाम हुसैन है, रहता है झोपड़पट्टी. आप अच्छे काम करेंगे तो अच्छे अपन अच्छा मतदान करेंगे, आपको चुन के लाएंगे, आपकी सेवा करेंगे, आपके लिए अच्छा होगा. क्या नाम है? देशमुख, इन्होंने हमारे लिए बहुत अच्छा काम किए. 2 फोकस दिए कब्रिस्तान में, इधर बड़े और इधर के एक छोटे कब्रिस्तान में 1 फोकस दिया. कुछ नहीं होते भी हमारे इतना काम किया उन्होंने, उनके हम धन्यवाद करते. लाडपल्ली जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्याचशा नेते मंडळाची धुमाकूळ सुरू आहे आणि 1 महिन्यापासून प्रचार सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहे. आतापर्यंत लाडपल्ली गटामध्ये लाडपल्ली सर्कलमध्ये कोणते नेते चांगल्या पद्धतीने काम केले? काम तो अभी जो चालू है, अभी तो पूरा लाइव काम तो अभिजीत भैया कर रहे हैं, क्योंकि उनके अभी 2-4 गांव में हमारे 8-10 काम चालू है. हमारे कब्रिस्तान का भी काम पूरा क्लियर करे उन्होंने, और इधर भी 2 हैमस दिए कब्रिस्तान में, इधर दूसरे कब्रिस्तान में 1 हैमस दिए. और अभी और एक हमको आश्वासन दे उन्होंने फातिमा मस्जिद का रोड का भी, वो भी काम जल्द से जल्द बोले उन्होंने करने का. तो अभिजीत भैया काफी अच्छे काम कर रहे हैं.